ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। नांदेडच्या धर्माबादमध्ये बोगस मतदानाच्या आरोपावरून राडा। तेलंगणातील मतदार बोगस मतदान करत असल्याचा आरोप। महिलेसह एका पुरुषाला मारहाण। पोलिसांकडून पत्रकारांना सुद्धा धक्काबुक्की झाल्याची माहिती। नांदेडमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी पैशांचं आमिष दाखवून शेकडो मतदारांना कोंडून ठेवल्याचा आरोप। आमदार राजेश पवारांचे फोटो असलेल्या गाडीतनं पदाधिकारी पळून गेल्याचीही माहिती। तर राजेश पवारांनी आरोप फेटाळले। नांदेडमध्ये मंदिरात सुद्धा 100 महिलांना नजरकैदेत ठेवल्याचा प्रकार। 4000 रुपये मिळणार म्हणून गब्बशी चिन्ह असलेल्या लोकांनी थांबवून ठेवलं, महिलांचा आरोप। नांदेडच्या धर्माबादमधील घटनांची निवडणूक आयोगाकडून दखल। चौकशी करून कारवाई करणार तहसीलदार सुरेखा स्वामींची माहिती। तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसोबत तहसीलदार सुरेखा स्वामी यांनी घटनास्थळी पाहणी केली आहे। शिंदेंच्या सेनेनं अंबरनाथमध्ये हजारोंच्या संख्येनं बोगस मतदार आणल्याचा भाजप आणि काँग्रेसचा आरोप। 200 जण पोलिसांच्या ताब्यात। अंबरनाथमध्ये भाजपकडून पैसे वाटप सुरू असल्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा आरोप। आरोपानंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण। कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज। नाशिकच्या सिन्नरमधील प्रभाग क्रमांक 2च्या मतदान केंद्रावर बोगस मतदार पकडले। बनावट आधार कार्ड बनवून मतदान करण्याचा प्रयत्न, तर बोगस मतदार पोलिसांच्या ताब्यात। अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ। भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये बाचाबाची। पोलिसांनी हस्तक्षेप करत 2 गटांना मतदान केंद्रापासून दूर नेलं। अजित पवार, मुख्यमंत्री फडणवीस आणि तटकरेंमध्ये तासभर खलबतं। अनेक ठिकाणी दादांची राष्ट्रवादी स्वबळावर लढण्याच्या तयारीत, तर जिथे भाजपशी युती नाही तिथे स्थानिक पातळीवर शरद पवार गटासोबत हातमिळवणी करण्याचे संकेत, सूत्रांची माहिती। तर ठाणे पालिकेमध्ये भाजपची शिवसेनेकडे 131 पैकी 48 जागांची मागणी। भाजपनं मागितलेल्या जागांपैकी अनेक जागा सेनेच्या उमेदवारांच्या, तर शिवसेनेकडून सुद्धा भाजपच्या सिटिंग नगरसेवकांच्या जागांची मागणी। मंत्री आशिष शेलार यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट। मीरा भाईंदर मनपा निवडणूक एकत्र लढण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा। लवकरच महायुती जाहीर करणार। अमरावतीतले अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडकेंच्या वाहनाला कारनं उडवलं। अपघातात खोडकेंच्या पायाला आणि मणक्याला मार लागल्याची माहिती। रिम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू। नागपुरात टँक टॉवरच्या अपघातात 6 कामगारांचा मृत्यू। राज्य सरकारकडून मृतांच्या वारसांना 5 लाखांची, तर कंपनीकडून 30 लाखांची मदत। फडणवीसांची माहिती। ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची स्ट्रॅटेजी, तर लालबाग, परळ, दादरसह माहीम, भायखळा आणि वरळीमध्ये शिंदेंची शिवसेना आणि भाजप समान जागा लढणार। दोन्ही पक्षांकडून ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न। एप्स्टीन फाईलमधील 3 लाख कागदपत्र अमेरिकेच्या न्याय विभागाकडून प्रसिद्ध। बिल क्लिंटन यासह मायकल जॅक्सन आणि क्रिस टकर, ब्रिटिश राजकुमार अँड्र्यू यांसारख्या प्रमुख व्यक्तींच्या फोटोंचा यामध्ये समावेश। वसंतदादा पाटलांच्या पत्नी माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचं वृद्धापकाळानं निधन। वयाच्या 94व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। तर गेल्या काही महिन्यांपासून त्या आजारी होत्या। साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातल्या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।